प्रजाहितकारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. दुश्मनांचा माज उतरवण्यासाठी ती नारीची रणरागिणी झाली. रक्षण करण्यासाठी देशाचे ती पुण्यश्लोक माता अहिल्या जन्मास आली. मनगटात जोर तिच्या तलवारीत आग होती. बघता शत्रू घाबरायचा अशी तिची छाप होती. मधुर होती तिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी. बघून तिच्या कार्याचा गवगवा वंदन केले तिला सर्वांनी. घाट मंदिरे विहिरी बांधून मस्जिदी आणि बुद्धविहारही बांधिली. माझ्या अहिल्यादेवींच्या राजवाड्यात सगळी जनता एकजुटीने नांदली. छत्रपतींचा वारसा जपून तू पेरत गेलीस बुद्धांचे विचार. तुझ्या संघर्ष लढाईमध्ये दिसला नाही कधीच जाती धर्माचा प्रचार. तू झगडलीस गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आणि केलास अन्यायाचा प्रतिकार. लाखो पिढ्या उलटून जातील पण फिटणार नाही माता अहिल्या तुझे उपकार. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि बंगालपासून ते दख्खनपर्यंत भारतातील अनेक रस्ते, नद्या, घाटांवर लोकोपयोगी बांधकाम करत एक नाही, दोन नाही, तर तब्बल 28 वर्षे पांढऱ्या घोंगडीवर बसून लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या 7/12च्या प्रथम निर्मात्याहीत अहिल्याबाईच आहेत. ज्यांच्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो हे त्यांच्या कृतिशील कार्यातून दिसते. 31 मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी नगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पराक्रमी पुत्र खंडेराव यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. मल्हाररावांनी अहिल्याबाईंची बालजिज्ञासा व आवड पाहून विवाहानंतर घोड्यावर स्वार होणे, दांडपट्टा चालवणे, युद्धाचे, राजकारणाचे जावपेच आखणे, पत्रव्यवहार करणे, कर वसुली, न्यायदान, राज्यकारभाराचे धडे गिरविणे आदींचे प्रशिक्षण त्यांना दिले. तत्कालीन पुरुष प्रधान संस्कृतीत मल्हाररावांचा हा पुढाकार स्तुत्य असच. शूरवीर पती खंडेरावांची अहिल्याबाईंना नेहमीच मोलाची साथ मिळाली. परिणामी अहिल्याबाईंची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली. असे म्हणतात की संकटेही माणसाची परीक्षा पाहतात. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी पती खंडेरावांना एका लढाईत वीरमरण आले आणि त्यामुळे अहिल्याबाईंना वैधव्य प्राप्त झाले. पुरोगामित्वाचा स्वीकार करून सासरे मल्हाररावांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी सती जाण्याचे नाकारून तत्कालीन परिस्थितीत जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल की नाही कोण माहीत, परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुखी करता येईल असा विचार करून त्यांनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावरील संकटांची मालिका इथेच थांबली नाही. त्यानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू, एकुलता एक मुलगा मालेरावाचा मृत्यू, अशी एकामागून एक दुःख येत असतानाही अहिल्याबाईंनी
अत्यंत धीराने धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्यायाच्या तत्वाने राज्यकारभार चालविला. सासरे मल्हाररावांच्या मृत्यू पश्चात त्यांनी राज्यकारभार चालविणे सोयीचे व्हावे यासाठी आपल्या संस्थांची राजधानी महेश्वर येथे आणली. प्रजा सुखी तर आपण सुखी हे तत्व त्यांनी जीवनभर अंगीकारले. आपल्या राज्यात विणकर, कारागीर, मजूर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी व्यक्तींसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांनी राजाश्रय दिला. आपल्या राज्यात पशुपक्ष्यांना चारा पाणी, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोळी, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. दिव्यांग, अनाथ, असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरीब जनतेसाठी अन्नछत्रे, धर्मशाळा चालवल्या. नदीवर घाट बांधताना तज्ज्ञांची मते विचारात घेतली. विशेष म्हणजे त्या भागातील स्त्रियांना बोलावून घाटाच्या पायऱ्या कशा असाव्यात, कपडे बदलण्यासाठी खोल्या कोठे असाव्यात, बाळाला कुठे ठेवावे, इतक्या बारीक सारीक तपशिलानुसार त्यांनी नदीवर घाट बांधले. सर्व धर्म समभावाची जपवणूक करीत मंदिरे, मस्जिदी, दर्गे, विहार उभारले. काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आजच्या समृद्धी महामार्गाप्रमाणे रस्ते व महामार्गे बांधल्यामुळे पर्यटनाला आपसुकच प्रोत्साहन मिळाले. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सावली देत वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. यामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला. सर्व जातीपातीचे लोक गुण्यागोविंदाने राहू लागले. आपल्या समस्त प्रजेला सतत प्रेरणा मिळावी म्हणून होळकर राजवटीचे ब्रीदवाक्य ठरले होते. या ब्रीदवाक्याचा अर्थ असा, जो प्रयत्न करतो त्यालाच यश प्राप्त होते. पराक्रमी मल्हाररावांनी दैवावर वा नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नवादी बना असा मौलिक संदेश दिला. होळकर साम्राज्याचे हे ब्रीदवाक्य त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे सर्वांगाने यथार्थ आहे. अहिल्याबाई या द्रष्ट्या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी परंपरांचा कधीच डोळेझाकपणे स्वीकार केला नाही. आयुष्यभर त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म. प्रजेवर करांचा जास्त बोजा होऊ न देता राज्याचा कोष त्यांनी समृद्ध केला. स्वतःच्या वैयक्तिक खर्चाला मर्यादा घालून खाजगी उत्पादनाचा उपयोगही लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कार्ये संपूर्ण देशभरात केली. त्या खऱ्या अर्थाने लोकमाता ठरल्या. पुण्यश्लोक प्रजाहितकारी राजमाता अहिल्याबाई होळकरांचे पावन कार्य पुढील पिढीस प्रेरणादायी ठरो असा विश्वास आहे. त्यांचे अतुलनीय कार्यास माझा मानाचा मुद्रा आणि लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.